राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27,000 हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे। पण या जमिनी पिकाऊ असल्यानं राज्यातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जात आहे। आज कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या वतीनं विरोध दर्शवण्यात आला। शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहराला आणि परिसराला महापुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे। या महामार्गामुळे विनाश ओढवेल यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी साकडं घालण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गावरून गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात तीव्र जन आंदोलन होत आहे। नागरिक, सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमींनी याला जोरदार विरोध दर्शवलाय। आता या विरोधाला आध्यात्मिक रूप देत अंबाबाईच्या चरणी याचना करण्यात आली आहे। हा महामार्ग कोल्हापूरकरांना विनाशाच्या उंबरठ्यावर नेणारा आहे। नदी पात्रात भराव टाकून रस्ते तयार झाले तर पाण्याचा प्रवाह अडवला जाईल आणि पूर अधिक भयानक होईल। त्यासाठीच आई अंबाबाईला साकडं घातल्याचं शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं। महामार्ग करायचाच घाट काही लोकांनी घातलेला आहे। मी असं ऐकलंय की आज मुंबईमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी काही बैठकी आयोजित केलेल्या आहेत। खरं तर शक्तीपीठ महामार्गाला केवळ शेतकऱ्यांचाच विरोध नाही, शेतकऱ्यांचा तर आहेच आहे, तो काही आम्ही मागे घेणार नाही, परंतु सर्वसामान्य लोकांचा सुद्धा या महामार्गाला विरोध आहे। विशेषतः कोल्हापूर नगरीतल्या लोकांचा विरोध आहे। त्याचं कारण कोल्हापूरला महापुराच्या खैत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। पट्टण कोडोली ते माणगाव जोडणारा जो पंजंगेवरचा पूल आहे, दोन्ही बाजूने 3-3 किलोमीटरचा भराव पडणार आहे आणि या भरावामुळे कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महापुराचं पाणी शिरणार आहे। 2019 साली जेव्हा पाण्याची पातळी 53 फुटापर्यंत गेलेली होती, त्यावेळी व्हीनस कॉर्नर बंद झालेला होता आणि 56.3 इंचावर गेल्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये जवळजवळ 4 फूट पाणी आलेलं होतं आणि हा पूल जर का झाला तर या पुलामुळे जवळपास ही पाण्याची पातळी 60 ते 61 फुटापर्यंत जाणार आहे आणि मग कोल्हापुरातल्या सर्वसामान्य लोकांना, मग ते व्यापारी असतील, गोरगरीब असतील, सगळं भांडी कुंडी घेऊन 15 दिवस, महिनाभर गाव सोडावं लागणार आहे। हे कशासाठी? काही मूठभर लोकांच्या अट्टहासासाठी, काही मूठभर लोकांना या शक्तीपीठातून पैसा मिळवायचा आहे, म्हणून कोल्हापूरचा का बळी द्यायचा आणि म्हणून या सगळ्यांना सुबुद्धी महालक्ष्मीने द्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आराधना करायला आलेलो आहे आणि या संकटातून आम्हाला वाचव म्हणून महालक्ष्मीला साकडं घालायला आलेलो आहोत। कोल्हापूरचे 2 आमदार या समर्थनात आहे शक्तीपीठच्या। आता त्यांना मत ही कोल्हापूर शहरातल्या लोकांनी दिलेली आहेत, ही त्यांनी विसरू नये। जर यदाकथित शक्तीपीठ महामार्ग झाला या सगळ्यांच्या दडपशाहीमुळे आणि कोल्हापूरला जर का महापुराला सामोरं जावं लागलं तर त्याला हे दोघे जबाबदार असतील, हे त्यांनी लक्षात ठेवावं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, विजय देवणे, आर.के. पवार, राजू लाटकर, सचिन चव्हाण, कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।